नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका राणेकर मराठीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते। आज आपण पाठ क्रमांक 23 छत्रपती राजश्री शाहू महाराज हा नवीन पाठ शिकणार आहोत। पहा, आपल्याला इथे छत्रपती शाहू महाराजांचं चित्र दिसत आहे। तर शाहू महाराजांचा जन्म कागल, कोल्हापूर येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे हे होते। त्यांना कोल्हापूर संस्थानच्या राजाने दत्तक घेतले। त्यानंतर ते कोल्हापूर संस्थानचे राजे झाले। त्यांनी आपल्या रयतेसाठी म्हणजेच प्रजेसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणल्या। जसे अस्पृश्य निवारण्यासाठी त्यांनी मोठमोठे कार्य केले। वेगवेगळ्या धर्मशाळा, अन्नछत्रे निर्माण केली। ते जनतेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटत होते। म्हणून शाहू महाराजांना लोकांचा राजा म्हटले जाते। 1896 साली महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडला होता। या दुष्काळामध्ये लोकांना खाण्यापिण्याचे हाल होत होते। गुराढोरांना चारा पाणी मिळत नव्हता। अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी कशा प्रकारे आपला शाही खजाना लोकांसाठी खुला करून दिला, अन्नधान्याची कशी सोय करून दिली व दुष्काळातून सर्वांना बाहेर कसे काढले याचे वर्णन या पाठामध्ये केलेले आहे। चला तर मग आपण आपल्या पाठाकडे वळूया। 1896 चा पावसाळा कोरडाच गेला। म्हणजे 1896 मध्ये पावसाळ्यात पाऊस पडलंच नाही। महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता। त्यामुळे शेतीमध्ये अन्नधान्य पिकले नाही। नद्या, विहिरींना पाणी नसल्यामुळे पिण्यासाठी पाणीच नव्हते। विहिरींना पाणी नव्हते, नद्यांना पाणी नव्हते, त्यामुळे पिण्यासाठी पाणी नव्हते। म्हणून येथे म्हटले आहे की 1896 चा पावसाळा हा कोरडाच गेला। नंतरच्या वर्षीही उन्हाची तलखली वाढू लागली होती। पावसाळा कोरडा गेल्यामुळे ऊनही खूप तापत होते। तलखली म्हणजे तडाखा। खूप ऊन तापत होते। आभाळात फक्त कोरडेच ढग जमायचे। पाऊस न पडताच ढग निघून जायचे। प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं। म्हणजे काय तर पाऊस न आल्यामुळे लोकांना खायला अन्नधान्य नव्हतं। त्यामुळे त्यांचे खूप हाल होत होते। म्हणून त्यांच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटले असं म्हटलं आहे। कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या। कोल्हापूरच्या आसपासची जी जमीन आहे ती सुपीक होती, परंतु पाणी नसल्यामुळे कडक उन्हामुळे त्या मातीला भेगा पडल्या होत्या। शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला। आभाळाकडे डोळे लावून बसणे म्हणजे पावसाची आतुरतेने वाट पाहणे। हे जे शेतकरी आहेत ते पावसाची आतुरतेने वाट पाहत होते। तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले। काय बोलायला लागले तर इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं। काय रे बाबा, आभाळाची कुऱ्हाड पडली र मानवर। अस्मानी संकट म्हणजे नैसर्गिक आपत्ती। आभाळाची कुऱ्हाड पडणे म्हणजे मोठे संकट येणे। लोक म्हणतात की इतका चांगला राजा आपल्याला मिळाला, परंतु ही आता नैसर्गिक आपत्ती आलेली आहे। म्हणजे हे संकट आमच्यावर आलेले आहे। राजश्री शाहू महाराजांना लोक चांगला राजा मानायचे हे आपल्याला या वाक्यावरून समजते। सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं। हलकल्लोळ उडाला म्हणजे हाहाकार माजला। म्हणजेच वाईट परिस्थिती आली होती। लोकांचे खाण्यापिण्याचे हाल होत होते। जनावर उपाशी पडली। गुराढोरांना खायला चारा नसल्यामुळे ते उपाशी होते। बळीराजाचं काळीज दगडाचं झालं होतं। बळीराजा म्हणजे शेतकरी। या शेतकऱ्याचं मन, हृदय जे आहे ते हे सर्व पाहून घट्ट झालं होतं। गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली। गाव पांढरी म्हणजे मूळ गाव। तर हे सर्व पाहून जी गावातील माणसे जे आहेत आपला जीव वाचवण्यासाठी मूळ गाव सोडून दूर जात होती। उन्हामुळे गरीब जनता त्रासून गेली होती। लोक गाव सोडून गेल्यामुळे गावात ओस पडायला लागली होती। ओस पडायला लागली म्हणजे उजाड झाले होते। ओस पडणे म्हणजे उजाड होणे। गाव सर्व उजाड झालं होतं। शाहू महाराजांचा जीव वर खाली व्हायला लागला। जीव वर खाली होणे म्हणजे खूप काळजी वाटणे। तर आपल्या राज्यातील ही दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहून
शाहू महाराजांचा जीव वरखाली होत होता, म्हणजे त्यांना लोकांची खूप काळजी वाटत होती. तर त्यांनी दिवाण बहादूर रघुनाथराव सबनीसांना व निवडक अधिकाऱ्यांना बोलावलं. त्यांना राजदरबारातून बोलावलं व त्यांच्यासोबत घोड्यावरून राज्याची पाहणी परिस्थिती पाहायला निघाले. घोड्यावरून दौरा सुरू झाला. तर ते दिवस थंडीचे दिवस होते. अशा या अतिशय थंडीच्या दिवसामध्ये महाराज घोड्यावरून पाहणी करत होते. तर बोचऱ्या थंडीची जाणीव घोड्यावरून काही होत नव्हती, पण महाराजांना घोड्यावरून जात असल्यामुळे थंडी जाणवत नव्हती. पण जी ही गरीब जनता आहे, फाटकं तुटकं पांघरून रानोमाळ फिरणाऱ्या गरीब जनतेची अवस्था महाराजांना कळत होती. आपल्या राज्यातील ही जी गरीब जनता आहे, मिळेल ते फाटके तुटके पांघरून घेऊन रानावनात फिरत होते. त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीची जाणीव महाराजांना होत होती. पुढे काय म्हणतात बघा. हडिंग्लज, रायबाग, कटकोळ भागात दुष्काळाला झोडपलेल्या रयतेला धीर देत महाराज फिरत होते. तर ही गडहिंग्लज, रायबाग आणि कटकोळ हे कोल्हापूर जिल्ह्यातील गावे आहेत. तर या गावांमध्ये दुष्काळाने मोठ्या प्रमाणात हानी घडून आली होती. या भागातील जनतेला महाराज धीर देऊन फिरत होते. भर दुपारी उन्हातानाचा मारा न जुमानता महाराज स्वतः भेटायला येत असल्याचं प्रजेला अप्रूप होतं. मारा न जुमानता म्हणजे पर्वा न करता आणि अप्रूप असणे म्हणजे कौतुक वाटणे. तर कडक उन्हामध्ये भर दुपारी महाराज स्वतःहून आपल्या जनतेला धीर देत होते. याचे जनतेला कौतुक वाटत होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्याचा दौरा सुरू झाला. तर भुदरगड, पन्हाळा आणि शाहूवाडी हे सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील गावे आहेत. तर यांची सुद्धा पाहणी महाराज करत होते. तर ही पाहणी करताना हिरवीगार रान जी आहे ती कडक उन्हामुळे करपून गेली होती. कारण की त्या वर्षी पाणीच पडलं नव्हतं, कुठेच पाणी नव्हतं. तर झाडाला कुठून पाणी मिळणार. तर ती करपून गेली होती, कोमेजली होती. तर या उन्हामध्ये महाराज माळामध्ये पायी चालत होते. झोपडीत जाऊन विचारपूस करत होते. महाराजांच्या कानावर प्रजेचं गारानं येत होतं. गारानं म्हणजे तक्रार. तर प्रत्येक झोपडीमध्ये जाऊन लोकांची महाराज विचारपूस करत होते, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत होते. तर अशा प्रकारे महाराजांनी आपल्या जनतेच्या अडीअडचणी स्वतः रानावनात फिरून प्रत्येकाच्या घरी जाऊन ऐकून घेतल्या. तर महाराज एवढ्यावरच थांबले नाही, तर महाराजांनी या सर्व कठीण परिस्थितीतून आपल्या जनतेला आधार देण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. तर ते कोणते. तर ही जी जनता आहे यांना खायला अन्न मिळत नाही. सर्वात पहिले यासाठी महाराजांनी विचार केला. तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या संस्थानातील सर्व व्यापाऱ्यांची बैठक बोलवली. तर आणि जनतेला कठीण परिस्थितीविषयी व्यापाऱ्यांना सांगितले. ही जी जनता आहे या जनतेच्या कठीण परिस्थितीविषयी व्यापाऱ्यांना सांगितले. पहा काय सांगितले. बंधूंनो, दुष्काळानं हाहाकार माजवलेला तुम्ही बघतच आहात. मी स्वतः संस्थानात दौरा काढून प्रजेची दयनीय अवस्था पाहिलेली आहे. मी या राज्यात सर्व इकडे फिरलो आहो, दौरा काढला होता. तर मी या प्रजेची जी वाईट परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती आहे, ही सर्व पाहिलेली आहे. तुम्ही जशी माझी प्रजा आहे, तुम्ही जशी माझी जनता आहे, तशीच शेतकरी आणि गोरगरीब मजूरही माझीच प्रजा आहे. हे जे शेतकरी आहेत, हे गोरगरीब जनता आहे, ही माझीच प्रजा आहे, माझेच लोक आहेत. तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या तर 2 वेळेला 4 घास यांच्या पोटात जातील. तर राजा म्हणतात त्यांच्या 2 वेळेच्या जेवणाची सोय होणार. तुम्ही हे ज्या धान्याच्या किमती आहे त्या कमी करा, म्हणजे हे जे जनता आहे त्यांच्या 2 वेळेच्या जेवणाची सोय होणार. त्यांना अन्नधान्य विकत घेणे शक्य होईल. तर ज्या भावात तुम्ही खरेदी केलं त्या भावात तुम्ही दिलं तर त्यांच्या अन्नधान्य खरेदी करणे त्यांना शक्य होईल. आणि ही जी गरीब जनता आहे ती तुम्हाला दुआ देईल म्हणजे आशीर्वाद देईल. आणि आम्ही तुमचं हे नुकसान होऊ देणार नाही. तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ. तर महाराज म्हणत आहे तुमचं जे नुकसान होणार ते आम्ही सरकारी खजिन्यातून म्हणजे आमच्या दरबारातून भरून देऊ.
तर अशा प्रकारे राजाने व्यापाऱ्यांना धान्याच्या किमती कमी करण्याबाबत आवाहन केले आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा राजाच्या सांगण्यानुसार अन्नधान्याच्या ज्या किमती आहेत त्या कमी केल्या. त्यामुळे जनतेला रास्त म्हणजे कमी दरात धान्य घेणे परवडायला लागले. तर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यापाऱ्यांनी मिळून थोडी पुंजी जमा केली. पुंजी म्हणजे थोडा पैसा जमा केला. त्या रकमेमधून एक स्वस्त धान्य दुकान सुरू केलं. तर महाराजांनी सांगितलं की आपण थोडी पुंजी जमा करू. तर त्या रकमेमधूनच एक स्वस्त धान्य दुकान सुरू केलं. म्हणजेच काही रक्कम जी आहे ती जमा केली आणि त्या रकमेतून एक स्वस्त धान्य दुकान सुरू केलं. तर स्वस्त धान्य दुकान म्हणजे आपल्याकडे असते ना राशनचं कार्ड, तसंच. तर सरकारी धान्य दुकान तसं त्यांनी सुरू केलं. तर तिथे कमी भावात गरजू लोकांना धान्य उपलब्ध केल्या जाते. त्याचप्रमाणे काही व्यापाऱ्यांनी मिळून असे स्वस्त धान्य दुकान सुरू केले व अनेक लोकांना धान्य योग्य प्रमाणात मिळायला लागले. तर या व्यापाऱ्यांनी केलेले काम पाहून शहरातील इतर व्यापाऱ्यांवरही त्याचा चांगला परिणाम झाला आणि त्यांनीही लोकांकडून कोणताही फायदा न घेता ना नफा ना तोटा या तत्वावर धान्य विकायला सुरुवात केली. कोणताच फायद्याचा विचार केला नाही त्यांनी. नफाही नाही आणि तोटाही नाही. तर अशा प्रकारे महाराजांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी कमी किमतीत धान्य उपलब्ध करून दिले. तर या उपक्रमासाठी महाराजांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे, या उपक्रमासाठी महाराजांनी आपल्या दरबारातून बिनव्याजी कर्ज वाटायचा हुकूम दिला. बिनव्याजी कर्ज म्हणजे कोणतेही व्याज न आकारता कर्ज उपलब्ध करून देणे, म्हणजे व्याज घ्यायचा नाही, म्हणजे कर्ज द्यायचे. आपण घेतो ना कर्ज, काही वस्तू घ्यायचं असेल तर, पण त्यावर आपल्याला काही इंटरेस्ट द्यावा लागतो. पण महाराजांनी कोणतेही व्याज घेतले नाही. म्हणजे व्यापारी जे आहेत ते कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी करून जनतेला, म्हणजे अन्नधान्य आहे ते खरेदी करून जनतेला कमी भावात देत होते. जे व्यापारी आहे ते कर्ज काढत होते आणि जे अन्नधान्य आहे ते खरेदी करून जनतेला कमी भावात देत होते आणि त्यातून मिळाली जी रक्कम आहे ती दरबारात जमा करत होते. तर अशा प्रकारे ही एक व्यवस्था महाराजांनी तयार केलेली होती. तर अशी अन्नधान्याची व्यवस्था महाराजांनी जनतेसाठी केली होती. आणि म्हणजे ही जी जनता आहे, गरीब जनता, त्यांना धान्य घेणे परवडायला लागले आणि ते उपाशी राहू लागले नाही. तर पुढे प्रश्न होता पाण्याचा. पहा पुढे काय म्हटलेलं आहे. पाण्याचा प्रश्नही ज्वलंत होता. म्हणजे दुष्काळामुळे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. तर यासाठी महाराजांनी युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या. तर युद्ध पातळीवर म्हणजे तातडीने सर्व कामे सुरू केली. तात्काळ आत्ताच आपल्याला हे काम करायचं आहे. तर यासाठी काय केलं, तर विहिरीतला जो साचलेला गाळ आहे तो काढणे, नदीकाठी विहिरी खोदणे, ही कामे तात्काळ करण्याबाबत महाराजांनी आदेश दिले. तसेच या कामाकरिता लागेल तेवढा खर्च दरबारातून करण्याचे सांगितले. पुढे महाराजांनी राज्यातल्या नदी नाल्यांची पाहणी सुरू केली आणि बांधकाम खात्यातल्या इंजिनियरला घेऊन जिथे जिथे नदी नाल्यांवर बंधारे बांधण्याची योजना आखण्यात आली. तर अजून पाहणी त्यांनी सुरू केली. जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं नदी नाल्यांवर बंधारे घालून जे वाया जाणारं पाणी आहे ते अडवण्याची योजना राबवण्यात आली. त्याचप्रमाणे शक्य असेल तिथे नवीन तलाव बांधता येतील का याची सुद्धा पाहणी महाराजांनी केली. तर या पाहणीतून वडगाव, शिरोळ, रुकडी या गावांमध्ये नव्याने तलाव बांधले गेले. तर वडगाव, शिरोळ आणि रुकडी ही सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील गावे आहे. तर इथे सुद्धा तलाव बांधले गेले या गावांमध्ये व लोकांना पाणी द्यायला सुरुवात केली. तर आणि या गावातील पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवण्यात आला. तर विहिरीचा गाळ काढल्याने काय होते, तर विहिरींचा गाळ काढून महाराजांनी पुढे काही अजून योजना केली. तर विहिरीचा गाळ काढल्यामुळे विहिरींची खोली, विहिरीमध्ये जी खोली रुंदी असते ती वाढून तिथे जास्त प्रमाणात पाणी साठले जाते. त्यामुळे जनतेला गरजेपुरत्या पाण्याची सोय झाली. शेतकऱ्यांची जित्राब उपाशी पोटी मरू लागली. जित्राब म्हणजे जनावरे.
तर पाण्याची सोय झाली, अन्नाची सोय करून दिली महाराजांनी. पुढे होता प्रश्न, हे जी शेतकरी आहे त्यांची जनावरे, जित्राब म्हणजे जनावरे, त्यांना पाण्याची सोय नव्हती. तर पाऊस पडला नसल्यामुळे गुराढोरांना चारा मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्याजवळ जी जनावरे होती, गाई, म्हशी, मेंढ्या, ती उपाशीपोटी मरू लागली. तर महाराजांनी अशा जनावरांसाठी छावण्या उभारल्या. छावण्या म्हणजे तर जनावरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधलेले छप्पर. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जनावर जे आहे ते आणून त्यांना ठेवण्यात आले. त्यांना वैरण देऊ लागले म्हणजे चारा पाणी यांची सोय करण्यात आली. तर राजाने अशा प्रकारे उभारलेल्या छावण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांना आसरा मिळाला आणि हे जनावर जगले. तर ते संस्थांच्या मालकीचं जे जंगल होतं त्या जंगलामध्ये या गरीब जनतेच्या गुराढोरांना चरण्यास सुद्धा मोकळीक देण्यात आली. तर अशा प्रकारे महाराजांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली, तसेच गुराढोरांना चारा पाण्याची सुद्धा व्यवस्था केली. तर याकरिता महाराजांनी हुकूम दिला की सगळा खजिना रिकामा करा, पण शेतकऱ्यांना जगवा. माझ्या या शेतकऱ्यांना जगवा, जनावरांना जगवा, तसेच प्रजेला जगवा. कुणाची हेळसांड होऊ देऊ नका. वाटेल तेवढा खजिना रिकामा करा, पण या लोकांची हेळसांड झाली पाहिजे नाही, म्हणजे या लोकांकडे दुर्लक्ष करू नका. यावरून आपल्याला समजते की महाराजांचे प्रजेवर किती प्रेम होते. ते जनतेला मुलांप्रमाणे वागवत होते, आपल्या मुलाप्रमाणे वागवत होते. जनता हीच त्यांची खरी दौलत होती. महाराजांनी दरबारात सांगितले की प्रजेला धान्य दिले, जनावरांना चारा पाणी दिले, म्हणजे इतक्यावरच संपले का? नाही. तर त्यांना जीवन जगण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करायला पैसे नाही, म्हणून त्यांच्या हातात पैसा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यांना आपण चारा दिला, अन्न आणून दिलं, सगळं दिलं, यावरच होते का? नाही. पण त्यांना जीवन जगण्यासाठी हातात पैसा पाहिजे आहे. म्हणून यासाठी कामे काढा, म्हणजे कामाच्या मोबदल्यात त्यांना पैसा मिळेल. याकरिता त्यांनी रोजगार हमी योजना राबवली. सर्वांना रोजंदारीवर काम देण्याची हमी देणारी ही सरकारी योजना असते, त्याला रोजगार हमी योजना म्हणतात. तर या योजनेतून राज्याच्या विकासाची जी कामे आहेत, जसे रस्ते बांधणे, नाल्या बांधणे, या योजनेमध्ये केली जाते. तर राजांनी सांगितले की आपल्याकडील जे रस्ते आहेत ते चांगले नाहीत, ते चांगले करून घ्या. ब्रिटिश हद्दीत सुद्धा रस्त्यांची कामे काढा, म्हणजे शक्य होईल तेवढ्या जास्तीत जास्त लोकांना काम उपलब्ध करून द्या आणि लोकांच्या हातात पैसा येईल. महाराजांच्या या आदेशामुळे भराभर चक्र फिरली, म्हणजे सर्व यंत्रणा जी आहे ती रोजगार हमी अंतर्गत कामे करण्यासाठी तयार झाली. लोक काम करू लागले. या कामाचा आढावा घेण्यासाठी महाराज स्वतः फिरत होते. त्यामुळे रस्त्याचे काम भराभर होऊ लागले आणि गरीब जनतेच्या हातात 4 पैसे पडू लागले, म्हणजे त्यांच्या खर्चाची व्यवस्था होऊ लागली, त्यांना पैसे मिळू लागले. या सर्वांमध्ये महाराजांनी आणखी एक गोष्ट हेरली, म्हणजे या त्यांच्या पाहणीवरून महाराजांच्या लक्षात आलं की रस्त्याच्या कामावर ज्या बायका येतात, तर हे जे रस्त्याचे काम माणसं करतात त्याच्यासोबत त्या बायका सुद्धा काम करायला येतात. त्या रस्त्याची कामे करण्यात व्यस्त असतात. तेव्हा त्यांची लहान मुले जी आहेत ती झाडाखाली उपाशी असतात, इकडे तिकडे फिरत असतात, भुकेमुळे रडतात. त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. म्हणून त्यांनी महाराजांनी दरबारात आदेश दिला की या मुलांकरिता आजच्या आज छावण्या उभारा. छावण्या म्हणजे मुलांच्या राहण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात बांधलेले छप्पर. तर हे छप्पर बनवा आणि या मुलाबाळांवर लक्ष देण्यासाठी आया सुद्धा नेमा आणि त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा आणि प्रत्येक कामाच्या ठिकाणी अशी व्यवस्था करा. तर अशा प्रकारे महाराजांच्या आदेशावरून रोजगार हमीच्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी शिशु संगोपन गृह चालू झाले. तर शिशु संगोपन गृह म्हणजे लहान मुलांना सांभाळण्यासाठी उभारलेले तात्पुरते घर. तर ते सुरू करण्यात आले, जिथे लहान मुले राहू शकतात. तर आपल्या पोटा पाण्यासाठी कष्टाची कामे करणाऱ्या बायांची म्हणजे पहा महाराजांनी शेवटी काय म्हटलेलं आहे, तर बाया बापड्यांची
करपणारी माया सावलीत विसावली. तर आपल्या पोटा पाण्यासाठी कष्टाची कामे करणाऱ्या बायांची छोटी छोटी जी मुले आहेत, जी उन्हातानात झाडाखाली इकडे तिकडे फिरत होती, भुकेने व्याकुळ होत होती, अशा मुलांना सावली देण्याचे काम कोणी केले? शाहू महाराजांनी केले. म्हणजेच बाया बापड्यांची करपणारी माया सावलीत विसावली. जे भुकेने व्याकुळ होत होती अशा मुलांना सावली देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. तर या पाठावरून आपल्याला छत्रपती शाहू महाराज यांना आपल्या जनतेबद्दल किती प्रेम होते, त्यांच्या दुःखाबद्दल त्यांना किती सहानुभूती होती हे दिसून येते. त्यांनी राज्याच्या तिजोरीचा विचार न करता संपूर्ण पैसा दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत पडलेल्या रयतेसाठी खर्च केला. त्यांनी आपल्या जनतेच्या प्रत्येक वर्गासाठी म्हणजे शेतकरी वर्ग, मजूर, व्यापारी, लहान मुले, त्याचप्रमाणे राज्यातील गुराढोरांना सुद्धा या कठीण प्रसंगातून बाहेर काढले. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांना रयतेचा राजा म्हणतात. काय म्हणतात? रयतेचा राजा असे म्हणतात. हे संबोधन सार्थक ठरते. अशा प्रकारे आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज हा घटक शिकलो आहोत. सर्वांनी या घटकाचे